नमस्कार. सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर येथून आपणा सर्वांचं स्वागत करतोय. सामका आयुर्वेद द्वारा मधुमेह मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तींना वैयक्तिक मार्गदर्शन तर मिळतच आहे, पण त्यांना आहार विहार, योगासन, प्राणायाम याबद्दल सुद्धा माहिती इथे मिळत आहे. अनेकांच्या मनात प्रश्न राहतो की मधुमेह व्यक्तींनी पाणी किती प्यायला पाहिजे. आचार्य वाग्भट यांनी सांगितलं आहे की जीर्णे हितम सरम शीतम मंदोष्ण लघुजीवणी. पाणी हे उष्ण म्हणजे गरम करून प्यायला पाहिजे. कफ आणि वात प्रकृतींनी उष्ण जल म्हणजेच कोमट पाणी आणि पित्त प्रकृतीवाल्यांनी शीतजल प्यायला पाहिजे. पाण्याची मात्रा साधारणतः 1.5 ते 2 लिटर 24 तासामध्ये प्यायला पाहिजे. कारण की मधुमेह व्यक्तींना जे लक्षणांमध्ये पॉलियुरिया, पॉलिफेजिया आणि पॉलिडिस्प्सिया म्हणजेच अतिप्रमाणात लघवीला जाणे, वारंवार त्यांना तहान लागणे आणि भूक लागणे, हे 3 लक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर मधुमेह व्यक्तींनी पाणी हे साधारणतः घोटघोट 1.5 लिटर पाणी प्यावे. कारण की मधुमेह म्हणजे गोड पाणी आणि मेहनत म्हणजे प्रमेहाची एकाच वाक्यात चिकित्सा. म्हणजे मेह म्हणजे पाणी आणि नत म्हणजे नष्ट करणे. पाण्याला नष्ट करणे म्हणजेच मधुमेहाची चिकित्सा होय, असं आचार्य सांगतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाणी किती प्यावे, केव्हा केव्हा प्यायला पाहिजे याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. चला तर मग सामका आयुर्वेद यवतमाळद्वारा मधुमेहमुक्त अभियानामध्ये आपण सहभागी होऊया आणि मधुमेहमुक्त भारत घडवूया. नमस्कार.